सगळे सोयरे या शब्दावरून खरं तर भाऊबंदकी जुळली जाते, मात्र महाराष्ट्रामध्ये सध्या याच शब्दावरून सरकार आणि जरांगेंमध्ये मतभेद निर्माण झालेत। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या आई, पत्नी, आत्या, मामा या सगळ्यांसह सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी नवी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। सरकारला हे मान्य नाहीये। सोयरे या शब्दाच्या कायदेशीर व्याख्येमध्ये महिलेकडचे म्हणजे आईकडचे नातेवाईक बसत नाहीत आणि म्हणून तसं केलं तर हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली। महाजनांसह अन्य काही मंत्र्यांनी आज जरांगेंशी चर्चा केली। चर्चेनंतर दोन्ही बाजूंकडून काय भूमिका मांडण्यात आली पाहूयात। आम्हाला कशामुळे खोट्यात काढतील ती लिहिलेलंच त्यांनी आणि आम्ही फक्त शब्दावरती ठाम आहेत। आम्ही कधी सन्मान केला नाही, त्यांचा कौतुक कधी केलं नाही। काल विधानमंडळावरती ज्यावेळेस ते पटलावरती ठेवलं गेलं आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजानं। कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी निर्णय घेतलायच ना, फक्त घोषणा मोठी झाली। त्यांनी एखादं घर आहे मोठं त्याला दरवाजाही मोठा दिला पण कडी कोंडाच दिला नाही। देशामध्ये असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहीत धरावं, नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर किंवा तिच्या भावाला असेल, तिच्या भाच्यांना असेल, तिच्या आई वडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये। हे सगळं मी कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे। पण आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण तर आपले व्याई आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे। पण ते कायद्यात कुठे बसत नाही, ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही। मी ही भूमिका आमची स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी सांगितलेली आहे। मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्नावरून मार्ग निघेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।